प्रामाणिक व्यापारी. एक व्यापारी आपला माल विकण्यासाठी आग्र्याला निघाला होता. रस्त्यात एक नदी पार करण्यासाठी त्याने एक होडी भाड्याने घेतली आणि आपले सर्व सामान त्यावर लादले. होडी जेव्हा दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचली तेव्हा तो व्यापारी आपले सामान त्यातून उतरवू लागला. काय करतोस रे? काय म्हणजे माझं सामान घेतोय मी? कसलं सामान? हे तर माझं आहे. हे ऐकून त्या व्यापाऱ्याला धक्काच बसला. त्वरित तो बिरबलाकडे गेला आणि त्याला सर्व हकीकत सांगितली. बिरबलजी, मी एक व्यापारी आहे. मी माझा माल विकण्यासाठी आणलाय, पण नदी पार करण्यासाठी मी होडी भाड्याने घेतली आणि दुसऱ्या किनाऱ्यावर गेल्यावर त्या नावाड्यांनी सांगितलं की हे सामान त्याचंच आहे म्हणून. कृपया मला मदत करा. बिरबलाने शिपायांतर्फे त्या नावाड्याला बोलावले. बिरबलाने बराच वेळ त्याला उलटे सुलटे प्रश्न विचारले, परंतु हा माल माझाच आहे अशा बोलण्यावर तो नावाडी कायम राहिला. दुसऱ्या दिवशी बिरबल एका दुसऱ्या व्यापाऱ्याला घेऊन नदी किनारी वेषांतर करून गेला. तिथे बिरबलाने त्या नावाड्याला बोलावलं आणि त्याच्या बोटीतील सामानाची किंमत विचारली. या साऱ्या सामानाची किंमत 10,000 रुपये आहे. तुम्ही जास्त द्या, मी तुम्हाला विकतो. छे, अशा प्रकारच्या वस्तूंनी तर बाजार भरलाय. 5,000 रुपयाला देतोस का? तर मी उद्या तुझ्याकडून खरेदी करतो. काही वेळ घासाघीस केल्यावर तो नावाडी 5,000 रुपयांना तयार झाला. अरे पण आधी आम्हाला माल तर बघू दे. माल बघितल्याशिवाय आम्ही पैसे कसे देणार? नावाड्याने त्यांना वस्तू दाखवल्या. छे छे, या मालासाठी 5,000 रुपये? 3,000 रुपयापेक्षा एक पैसाही जास्त देणार नाही. विकतोस का बोल? ठीक आहे, चला काढा पैसे आणि घेऊन जा माल. मला वेळ नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन ते दोघे तेथून निघून गेले. घरी पोहोचल्यावर बिरबलाने त्या पहिल्या व्यापाऱ्याला बोलावणे पाठवले. हे बघ, मी तुझा सर्व माल विकत घेतो. मला त्याची किंमत सांग बघू. 15,000 रुपये. त्यापेक्षा एक जरी रुपया कमी तरी माझं नुकसान. त्यापेक्षा मी माल परत घेऊन जाईन. नावाड्याप्रमाणे बिरबलाने व्यापाऱ्याबरोबरही बरीच घासाघीस केली आणि किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला, पण व्यापारी तयार झाला नाही. हा माल दुसरीकडे विकला तर कितीतरी जास्त पैसे येतील. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नावाडी आणि त्या व्यापाऱ्याला पुन्हा बोलावले. तिथेही ते दोघे हा माल आपलाच आहे असा वाद घालत होते. अतिशय संतापून बिरबल त्या नावाड्याला म्हणाला, गप्प बस. जर का हा माल तुझा असता तर तू एवढ्या कमी किमतीला कधीच विकला नसतास. बऱ्या बोलानी गुन्हा कबूल कर. बिरबलाचा संताप पाहून त्या नावाड्याला घामच फुटला. त्याने आपला गुन्हा कबूल केला, पण तरीही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून त्याला चाबकाचे 30 फटके खावे लागले.